ही आहे इंडिगो एअरलाइन्स. दिल्ली असो वा मुंबई, विमानतळावर गेल्या काही आठवड्यांपासून फक्त गोंधळ आहे. रद्द झालेल्या विमानांची लाईन आहे. लाखो लोकांचे महत्त्वाचे प्लॅन इंडिगोच्या एका निष्काळजीपणामुळे कोलमडले. देशात इतर एअरलाईन्स सुद्धा आहेत, पण केवळ इंडिगोच का फेल झाली? कारण स्पष्ट आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेपेक्षा त्यांना त्यांचा प्रॉफिट महत्त्वाचा वाटतो. DGCAने फ्लाईट ड्युटी टाइम लिमिटेशन्स नियम लागू केले, कारण थकलेले वैमानिक म्हणजे अपघातांना आमंत्रण. सुरक्षिततेसाठी वैमानिकांची साप्ताहिक विश्रांती 48 तास करण्यात आली आहे आणि रात्रीच्या लँडिंगची मर्यादा फक्त 2 वर आणली गेली. कंपन्यांना बदल करण्यासाठी तब्बल 18 महिने दिले होते, पण इंडिगोने याकडे सर्रास दुर्लक्ष केले. त्यांना वाटलं DGCA सूट देईल, पण नाही. 1 नोव्हेंबर 2025 रोजी DGCAने नियमांशी तडजोड केली नाही. DGCAने डेटा तपासला आणि अपूर्ण विश्रांती असलेल्या वैमानिकांना जागेवरच थांबवले आणि याचा परिणाम एका महिन्यात इंडिगोचे वेळापत्रक धडाधड कोसळले. आजची ही अराजकता केवळ इंडिगो व्यवस्थापनाच्या हट्टी धोरणामुळे झाली. या गोंधळामुळे आणि दबावामुळे सरकारला हा सुरक्षिततेचा नियम तात्पुरता मागे घ्यावा लागला. पण हा नियम मागे घेणे म्हणजे सुरक्षिततेशी धोकादायक तडजोडच आहे. उद्या जर थकलेल्या वैमानिकामुळे कोणतीही दुर्घटना घडली तर त्याची जबाबदारी कोण घेणार? प्रवाशांची सुरक्षा ही प्रायोरिटी असायलाच हवी.